आज आपल्या आटपाडी नगर पंचायत आटपाडीची ऐतिहासिक आणि पहिली सर्वसाधारण सभा सकाळी 11 वाजता बोलवण्यात आली होती आणि 11 ते जवळजवळ पावणे 5 वाजेपर्यंत ही सभा चालली आणि विशेषतः सर्व नगरसेवकांसाठी आणि आमच्यासाठी सुद्धा ही एक ऐतिहासिक सभा असल्या कारणानं आपल्या शहरामधले असणारे रस्ते असतील, पाण्याचे प्रश्न असतील, गटाराचे प्रश्न असतील, मोकाट जनावरांचे प्रश्न असतील, अशा विविध विषयावरती साधक बाधक आणि सांगोपांग चर्चा होऊन खेळीमेळीच्या वातावरणात आजची सभा संपन्न झाली. विशेषतः शासनाकडून आलेल्या ज्या काही सध्या योजना आहेत, नमो उद्यानचा विषय असेल, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोक कल्याण अभियानाच्या संदर्भात असेल, शिवाय स्वच्छतेचे प्रश्न असतील, अशा सर्व प्रश्नावरती सर्व सन्माननीय सदस्यांनी मीटिंगपूर्वी पत्रव्यवहार केला होता. त्या पत्रव्यवहारातील सर्व प्रश्नांची सखोल चर्चा झाली आणि खेळीमेळीच्या वातावरणात सर्वच्या सर्व ठराव मंजूर करण्यात आले. आणि विशेष म्हणजे या सभेतील एकही विषय मतदानावर न येता, म्हणजे थोडक्यात सर्व सन्माननीय सदस्यांनी एकच ध्यास घेतलेला आहे की आपल्या आटपाडी नगरपंचायतचा प्रामुख्याने विकास करणं. विकासाच्या आड कोणी कोणालाही येणार नाही. राजकारण निवडणुकीपुरतं इथून पुढं आपल्याला लोकसेवेसाठी लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे याची जाणीव ठेवून सर्वांनी आजच्या मीटिंगमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि अशा पद्धतीनं आपल्या आटपाडी शहराला येणाऱ्या काही दिवसामध्ये नक्कीच एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचा सर्वांचाच मानस आहे. सर्वांशी खेळीमेळी चर्चा झाल्या, सर्व विषय एकमुखानं मंजूर करण्यात आले आणि ऐनवेळची सुद्धा काही नागरिकांनी सुद्धा प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांची नोंद आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. ज्यांचे ज्यांचे प्रश्न आले त्या प्रश्नांना चांगल्या पद्धतीनं फक्त उत्तरच नाही तर त्याच्यावरती ऍक्शन प्लॅन भविष्यामध्ये कसा आखता येईल. आरोग्याच्या संदर्भात आलेले प्रश्न असतील, रस्त्याच्या संदर्भात असतील, गटारांच्या संदर्भात असतील, स्वच्छतेच्या संदर्भात असतील, किंबहुना स्ट्रीट लाईटचे महत्वाचे विषय आहेत. जिथं स्ट्रीट लाईट सध्या पूर्ण आहे, जिथं स्ट्रीट लाईट नाही, प्रभाग क्रमांक 1 ते 17, तर असे हे सर्व विषय आजच्या मीटिंगमध्ये घेण्यात आले आणि सर्व या ठिकाणी असणाऱ्या नगरसेवकांनी चांगल्या पद्धतीनं चर्चेत सहभाग घेतला, सर्व विषय पुढे नेले आणि खरं तर सर्वांसाठी ही एक आजची सभा म्हणजे ऐतिहासिक सभा होती. कारण सर्वजण आज या सभागृहात ऑन रेकॉर्डच्या पहिल्या मीटिंगसाठी उपस्थित होते. सर्वांनी सुद्धा आपल्या ज्या काही आचारसंहिता आहेत, एक नगरसेवक म्हणून, मी स्वतः नगराध्यक्ष म्हणून, सर्वांनी हक्क काय आहेत, आपले अधिकार काय आहेत, कर्तव्य काय आहेत, आपल्याला कोणत्या आचारसंहिता पाळावी लागणार आहे याची जाणीव ठेवण्याचं या ठिकाणी आपले मुख्याधिकारी आदरणीय वैभव हजारे साहेब असतील, प्रशासनातले सर्व अधिकारी, सर्व आमचे नगरसेवक नगरसेविका या सर्वांनी या सभेमध्ये चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला आणि आजची सभा खेळीमेळीमध्ये संपन्न झाली. इथं वादाचे नाहीत तर चर्चेमध्ये काही जणांना एखादी गोष्ट जास्त समजत होती, काही जणांना तो विषय उमजत नव्हता, म्हणून थोडस आवाजात चढ उतार झाला. याचा अर्थ वादाचे मुद्दे झाले असं होत नाही. जर वादाचे मुद्दे असते तर यातला एकही विषय मतदानावरती आला नाही, याचा अर्थ सर्वांना मान्य असलेले विषय या अजेंड्यावरती, शिवाय ऐनवेळचे सगळे विषय या ठिकाणी मंजूर करण्यात आले. सर्वांनी संमती दिली, त्यामुळे वादाची चर्चा अजिबात नाही. शेवटी या निमित्तानं ज्यांना ज्ञान जास्त पाहिजे होतं त्यांनी जास्तीचं ज्ञान करून घेतलं वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून, असा विषय तो झालेला. आता तसं पाहिलं तर सर्व नगरसेवकांनी जी मागण्या केलेल्या आहेत, प्राथमिक गरजांसाठी असेल, नवीन उपक्रम असतील, आटपाडी शहराचे सुशोभीकरण असेल, बाजाराचं विस्तारीकरण असेल, पार्किंग व्यवस्था असेल, त्यानंतर संरक्षक पूल असेल, संरक्षक भिंत असतील,
स्मशानभूमी असतील, ह्या सर्व कामांसाठी मग रस्ते आले, त्याच्यामध्ये लाईट आले, स्ट्रीट लाईट आली, त्यानंतर विविध ज्या काय मागण्या आहेत त्या मला वाटतं कोट्यावधी रुपयांचा निधी लागण्याची शक्यता आहे. प्रशासनाला आम्ही कोणत्या कोणत्या विभागासाठी लोकांच्या मागण्या आलेल्या आहेत त्या विभागांचं सॉर्टिंग करून आपल्याला अंदाजे एस्टिमेट किती लागेल ते आम्ही आता स्पष्ट सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं निधी या नगरपंचायतला आपल्याला मग स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, DPTC असेल, समाज कल्याणचं ऑफिस असेल, त्यानंतर शासन स्तरावरून नगर विकास खातं असेल, अशा सर्व डिपार्टमेंटकडून हा निधी आम्हा सर्वांना एक दिलानं उभा करावा लागणार आहे आणि मगच आपल्याला या विकासाच्या योजना पुढे नेता येईल. तर या संदर्भात आमचे मुख्याधिकारी आदरणीय हजारे साहेब या ठिकाणी हा विषय कथित करतील. आज माननीय सर्व सदस्यांनी या ठिकाणी विविध मागण्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये रस्ते असतील, गटर असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची उपलब्धता असेल, अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या मागण्या केलेल्या आहेत. त्याचं इस्टिमेट बनवायचं काम आता चालू आहे. सुरुवातीला आता ठराव झालेले आहे, इस्टिमेट बनवायचं काम चालू आहे. ज्यावेळेस इस्टिमेट पूर्ण होतील त्यावेळेस आपल्याला त्या अंदाजित रक्कम किती लागणार त्याचा आकडा आपल्याला कळेल आणि त्यानंतर आपण शासन स्तरावरती सदर निधीची मागणी करणार आहोत आणि त्यानंतर तो निधी उपलब्ध झाल्यानंतर सदर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजित आहे. तर आपल्या नगरपंचायतला सध्या एकूण 57 कर्मचारी आहेत. 7 अधिकारी वर्ग हा शासन स्तराच्या परीक्षेमधून आलेले आहेत. 13 जे आहेत ते लिपिक पदावरती काम करणारे म्हणजे परमनंट असणारे 7 + 13 म्हणजे 20 कर्मचाऱ्यांचे पगार शासनाकडून होतात. उरलेल्या 37 म्हणजे पाणी पुरवठ्याला असणारे कर्मचारी, स्वच्छतेला असणारे कर्मचारी आहेत, यांचे पगार मात्र आपल्या नगरपंचायतला घरपट्टी, पानपट्टी हा जो अर्निंग सोर्स आहे त्याच्यातून संबंधित लोकांचा दरमहा पगार केला जातो आणि भविष्य काळामध्ये अर्निंग सोर्स आपल्याला वाढवण्यासाठी आजच्या या मीटिंगमध्ये विशेषतः ज्या मालमत्ता आहेत, प्रॉपर्टीज आहेत, ज्या की अजून नोंदणीवरती नाहीत नगरपंचायतकडे, तर एकमुखानं तोही ठराव भविष्य काळामध्ये आम्ही याच्या संदर्भात एक एजन्सी नेमून फेरमूल्यांकन, मालमत्तेचं फेरमूल्यांकन केल्यानंतर नक्कीच आपल्या नगरपंचायतचं उत्पन्न वाढीसाठी मदत होईल आणि नक्कीच मग जरी एखाद्या दुसऱ्या महिन्यात पगार कर्मचाऱ्यांचे म्हणजे जे टेम्पररी अस्थायी कर्मचारी आहेत त्यांचे पगार मागं पुढे होत असतील तर त्यासाठी कायमचं बेस्ट सोल्युशन आपल्याला अर्निंग सोर्स वाढवल्यानंतर नक्की होईल. भविष्य काळात ही अडचण येणार नाही. आता आमची आज पहिली मीटिंग झालेली आहे. भविष्य काळामध्ये नेमकं आम्हाला करायचं आहे काय, निधीची उपलब्धता कशी करायची, विकास कामांसाठी निधी कुठून कुठून उपलब्ध करायचा, अशा पद्धतीनं सर्वांची या ठिकाणी चर्चा झालेली आहे. प्रशासन काळातील ठेके उदाहरणार्थ आता जे रस्त्याचं काम चालू आहे ते मध्ये निवडणुकांमुळं काही दिवस बंद होतं. आम्ही सर्वजण एकत्रित आलो. गावाचा विकास करण्यासाठी विकासाच्या आड कोणी येणार नाही सर्वांनी भूमिका घेतली. त्यामुळे रस्त्याचंही काम चालू झालेलं आहे आणि अजून जे काही विकासाच्या दृष्टीतनं जी काही ठेके असतील त्यांना आम्ही अजिबात गतिरोधक म्हणून अजिबात आडवं येणार नाही. विकासाच्या आड कोणीही नगरसेवक येणार नाहीत. सर्वांनी तशी या ठिकाणी कबुली दिल्या, संमती दिलेली आहे. मनोमिलन म्हणजे आता प्रत्येकाचं अर्ज भरल्यापासून निवडणुकीचा निकाल लागेपर्यंतच राजकीय वेगवेगळं ठिकाण असते आणि एकदा निकाल लागला आणि नगरपंचायत म्हणजे ही एक सगळ्यांची मातृसंस्था आहे. त्यामुळं या नगरपंचायतमध्ये सगळेजण गावासाठीचे नगरसेवक आहेत. याचा अर्थ कोण सत्ताधारी कोण विरोधक असा भेदाभेद अजिबात नाही आणि गावाच्या विकासासाठी आमच्या सर्वांचं मनोमिलन झालेलं आहे. म्हणजे कुठं म्हणताय? नक्कीच राज्यामध्ये असणाऱ्या सत्तेचा उपयोग आपल्याला नगरपंचायतमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत, आदरणीय पडळकर साहेब, चंद्रकांत दादा, जयकुमार भाऊ गोरे, अमरसिंह बापू देशमुख
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी नक्कीच आम्हाला मदत होईल. त्याचबरोबर नगरविकास खातं आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आदरणीय आमदार सुहास भाई असतील, या तालुक्यातले नेते तानाजीराव पाटील असतील, यांच्या माध्यमातून सुद्धा नगरविकासच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांच्याही स्थानिक निधीच्या माध्यमातून त्यांचेही प्रयत्न राहतील आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व जे नेते मंडळ आहेत त्यांचीही आपल्या गावाच्या विकासासाठी मदत होईल. जे काय होईल ते विकासासाठी आमची स्पर्धा असेल, एकमेकाच्या राजकारणासाठी, कोणाची आडवाआडवी जिरवाजिरवी अशासाठी आमचं राजकारण नसेल तर समाजकारणासाठी आम्ही सगळेजण एक असू. आता तुम्हाला यापूर्वी मी सांगितलेलं आहे की आता आम्ही खऱ्या अर्थानं आज कारभाराला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. निवडणुकांचे निकाल लागले, त्यानंतर उपाध्यक्ष निवडीसाठी कालावधी गेला, त्यानंतर विषय कमिट्यांच्या निवडीसाठी कालावधी गेला, तदनंतर आपली पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या. त्यामुळं निम्म्याच्या पेक्षा जास्त प्रशासन या निवडणुकीमध्ये होतं. त्यामुळं आम्हाला ही मिटिंग घ्यायला थोडासा या निवडणुकामुळे थोडा वेळ लागला, परंतु आज ती मिटिंग झाली आणि नक्कीच ही जी पेंडन्सी आहे, आता यातले सगळे नगरसेवक, बहुतांश नगरसेवक हे कामाचे आहेत. सुट्टीच्या दिवशी सुद्धा हे सगळेजण आपापल्या प्रभागामध्ये लक्ष देऊन काम करतात. रात्री सुद्धा बरेचसे नगरसेवक माझ्या सहित काम करतात सार्वजनिक ठिकाणी, आणि जे सार्वजनिक प्रश्न आहेत त्याला मी प्राधान्य देऊ. वैयक्तिक प्रश्न थोडंसं मागं पुढे होतील, पण जे सार्वजनिक हिताचे विषय असतील ते प्राधान्यानं लवकरात लवकर आम्ही सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल.